10 ही फक्त आम्ही आता बूलनी लावली. आमचा जो बूल आहे ना, कारण आता दरवेळेस टायमावर डॉक्टर भेटतील आणि ए आय करायचं आणि जो हा पिरियड जो आहे, जो त्यांचा हिटचा पिरियड म्हणतात त्याला, माझावर येण्याचा पिरियड, तो जर गेला गोल्डन पिरियड तर परत मग आपल्याला 21 दिवस वाट पाहावं लागते. तर त्याच्यामुळे आपले 21 दिवस म्हणजे 1 महिन्याचं आपलं दुधाचं नुकसान होतं. तर यामुळे आम्ही काय केलं, डॉक्टरची वाट न पाहता आम्ही आमची ही जी म्हैस आहे, आता हिच्या आधी 2 आम्ही ए आय केले, पण ही आम्ही मग आता डॉक्टरला न बोलवता आमचा जो बूल होता त्या युवराज नावाच्या बूलनी आम्ही ही म्हैस आम्ही लावलेली आहे. तर आता बढिया लग गया, तिसरा लग गया ना मी. बढिया. आता याला हा जो आनंद आहे, कारण तुमची म्हैस ही जी आहे आता 45 दिवस झाले जंतून, आणि ही म्हैस आपली 45 दिवसात हिटवर येते आणि पहिला मास सोडायचा नसतो. हा पहिला मास आपण पूर्ण तो आता आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडंसं कसं आहे की पहिला मास सोडून द्या, मग पहिलं लवकर हिटवर आली आणि लावली म्हैस तर दूध कमी होतं. पण ही मला असं वाटतं की हे चुकीची गोष्ट आहे. आता मी हरियाणामधून ज्या गोष्टी माहीत झाल्या, किंवा अरविंद पाटील सर, वाय टी डेअरी फार्म यांनी ह्या गोष्टी क्लिअर केल्या की हिटवर आलेली म्हैस पहिला मास हा न सोडणे, कारण त्याच्यामुळे तुमचं 2 ते 3 महिन्याचं नुकसान होतं पुढे येणारं. आणि ही म्हैस आता मला खाली फक्त काहीतरी 3 महिने खाली ठेवावं लागेल, म्हणजे भाकड काळ ज्याला म्हणतात. कारण आता ही ऑगस्टमध्ये व्यायली आणि लगेच मी आता ऑगस्ट नाही, टोटल 45 दिवस झाले आज हिला जंतून, आणि डिलिव्हरी होऊन दिलं 45 दिवस होऊन आज आता मी लगेच हिला भरवलं पण. 45 दिवसात म्हणजे पहिला मास जो आहे, पहिली हिट ही कधी म्हणजे वाया नाही घालायची. धन्यवाद. सुबोध डेअरी फार्म, अंजनी बिके.